बायको. अहो ऐका, आता महिलांना देखील शनी मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला आहे. नवरा म्हणतो, आता शनी देवाला समजेल की साडेसाती कशाला म्हणतात. बायको. अहो मी काय काय सांभाळू? मुलं सांभाळू, तुम्हाला सांभाळू का तुमच्या आईवडिलांना सांभाळू? नवरा आरामात. तू फक्त स्वतःची जीभ सांभाळ, सर्व ठीक होईल. पत्नी. माझ्यासोबत माहेरी येणारच आहात तर तेथे भांडण वगैरे करू नका, ते माझ्या वडिलांचं घर आहे. पती. मग माझ्या बापाचं घर कुरुक्षेत्र आहे का? उठसूट महाभारत करत असतेस. श्री सत्यनारायण पूजेच्या वेळी बायकोने विचारलं, ती आरती आठवते ना? नवरा. हो, पहिल्या मजल्यावर राहायची. काय झालं तिचं? नवऱ्याला पूजेआधीच मिळाला प्रसाद. हे चॉकलेट डे, रोज डे, प्रपोज डे, व्हॅलेंटाईन डे लग्ना अगोदरचे फालतू चाळे आहेत. लग्नानंतर तर नाश्ता दे, चहा दे, जेवण दे, गोधडी दे, तिकडे सरक आणि झोपू दे. 90 किलोची पोरगी राव आणि व्हॉट्सअपवर नाव लिटल एंजल. अगं देवाला तरी घाबर जाडे, कुठं फेडशील हे पाप. मुलांचा आईपेक्षा वडिलांवर जास्त विश्वास असतो, कारण आई फक्त हूल देते, पण बाप तोडवणार म्हणजे तोडवणारच. जर विवाहित पुरुषाचा लास्ट सीन पहाटे 3 वाजता असेल, याचा अर्थ असा आहे की तो झोपला आहे आणि त्याच्या बायकोने व्हॉट्सअप चेक केला आहे. नवरा जेवताना, तुझं नेट बंद आहे का? बायको. आहे की चालू, पण का? नवरा. मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकला आहे, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं. नवरा. ऐक ना, माझ्यात असं तू काय पाहिलंस जे बघून तू माझ्याशी एक शब्दही न विचारता लग्न केलंस? बायको. मी फक्त तुम्हाला 3-4दा बाल्कनीतून भांडे घासताना बघितले होते. नो 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 नो. भावी सासू. मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही. तुझं शिक्षण किती? मुलगी. नेत्र नेत्र चहा. भावी सासू. म्हणजे काय? मुलगी. IIT. हे ऐकून सासू अजून कोमात आहे. पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच. पत्नी. कुठे जात आहात? पती. मरायला चाललोय, सुसाईड करीन. पत्नी. कुठेही जा, पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची काही खैर नाही.